नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आपल्या शाळेत दरवर्षी वेगवेगळ्या थोर पुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरा केल्या जातो आणि तुम्ही सगळेजण उत्साहाने तयारी करता. मग भाषणाची असो, निबंध लेखन असो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेत असता. तुम्हाला माहितीची आवश्यकता असते. म्हणून मुरली स्टुडिओ या शैक्षणिक चॅनलमधून वेगवेगळ्या थोर पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्तानं ज्या माहितींची गरज असते ती पुरवली जाते. आज आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल थोडक्यात भाषण कशी द्यायची आणि त्याची तयारी कशी करायची. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आपण साजरी करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर असे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर गोरगरिबांसाठी झटले. समाजाने त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न केला. त्यांना बाबासाहेबांनी जवळ केले. त्यांच्या न्याय हक्कांसाठी ते झुंजले. दलितांना समाजात त्यांचे अधिकार मिळावे यासाठी ते अविरत लढत राहिले. अत्यंत गरिबीत राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांना वाचनाची अतिशय आवड होती. समाजात असलेला अस्पृश्यतेचा कलंक त्यांना धुवून काढायचा होता. म्हणून त्यांनी महाड येथील चवदार तळ्यावर सत्याग्रह केला. अस्पृश्यांसाठी मंदिरे खुली केली. सार्वजनिक विहिरींचा लाभ त्यांनाही करून दिला. ते स्वतः कायदेपंडित होते. ते उत्कृष्ट वक्ते व लेखक होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची घटना तयार करण्यात आली. त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते. 1956 साली त्यांनी आपल्या लाखो बांधवांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. पण त्यानंतर लवकरच म्हणजे 1956 साली त्यांचे निधन झाले. गोरगरिबांचा त्राता गेला. डॉक्टर बाबासाहेबांनी सुरू केलेले सामाजिक समतेचे कार्य चालू राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. हे विसरता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज जयंतीनिमित्त त्यांना शतशः नमन. सर्वांना जय भीम. एवढेच बोलून आज माझं भाषण मी इथेच संपवतो. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हा यूट्यूब चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला मित्र विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब कराल तर अशी नवीन नवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पोहोचेल आणि तुम्हा मित्रांनासुद्धा अशा माहितीची गरज असते, म्हणून त्यांना शेअर केले की या सगळ्या माहितींचा त्यांनासुद्धा पुरेपूर उपयोग होऊ शकतो. चला तर भेटूया एक सुंदरसा व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत माझ्या सर्व बालमित्रांना नमस्कार. सुस्त रहा, मस्त रहा. अभ्यासात मात्र मागे पडू नका. अभ्यास सदैव आणि तत्पर असू द्या.